संघीय व्यवस्थेमध्ये जे की न्याय व्यवस्था असेल, या न्याय व्यवस्थेमध्ये या न्याय व्यवस्थेचं जे काही स्वातंत्र्य असेल, संघ राज्यामध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्था असते. एकात्म व्यवस्थेमध्ये न्याय व्यवस्था ही स्वतंत्र असू शकते किंवा या ठिकाणी स्वतंत्र नसूही शकते. म्हणजे बघा, कार्यकारी मंडळ असेल, जे कार्यकारी मंडळ असेल, या कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप या न्याय व्यवस्थेमध्ये नसेल, कारण या ठिकाणी सरकारचे 2 स्तर असणार, केंद्र आणि राज्य. या ठिकाणी कोणीही हस्तक्षेप करू नये म्हणून इथं न्याय व्यवस्था ही एकात्म स्वरूपाची दिल्या जाऊ शकते किंवा न्याय व्यवस्था ही स्वतंत्र असणार. राज्यासाठी वेगळं न्याय व्यवस्था असणार, केंद्रासाठी वेगळी न्याय व्यवस्था असणार. परंतु एकात्म व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्य या सर्वांसाठी एकच न्याय व्यवस्था असते. त्यामुळे न्याय व्यवस्था ही स्वतंत्र ठेवल्या जाऊ शकते किंवा ती नसूही शकते. म्हणजेच या ठिकाणी जी की न्याय व्यवस्था असेल, न्याय व्यवस्थेमध्ये जे काही हस्तक्षेप असेल तो या ठिकाणी टाळला जातो. संघ राज्य व्यवस्थेमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केला जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, द्विग्रही कायदे मंडळ असेल. म्हणजे बघा, द्विग्रही कायदे मंडळ म्हणजे आपलं जे काही संसद असेल, हे संसद 2 सभागृह मिळून बनलेलं आहे. यामध्ये लोकसभा असेल, याचबरोबर राज्यसभा असेल. संघ राज्य व्यवस्थेमध्ये जे सभागृह असतात हे द्विग्रही जर असेल किंवा कायदे मंडळ ज्याला म्हटलं तर कायदा करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला असणार. हे कायदे मंडळ जर द्विग्रही असेल तर हे प्रमुख वैशिष्ट्य संघ राज्य व्यवस्थेचं असतं. कारण या ठिकाणी एक सभागृह प्रत्यक्ष लोकांचं प्रतिनिधी करतं आणि दुसरं सभागृह हे राज्यांचं प्रतिनिधी करत असतं. राज्य किंवा प्रांत यांच्या समस्या, यांचे जे काही प्रश्न असेल हे संसदेमध्ये मांडल्या जाऊ शकतात. त्यासाठी त्या राज्याला वेगळे प्रतिनिधी दिले जातात आणि प्रत्यक्ष लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी हे लोकसभेमध्ये बसत असतात. अशा स्वरूपाची जी व्यवस्था असेल संघ राज्य व्यवस्थेमध्ये, अमेरिका असेल, इतर देशामध्ये अशा स्वरूपाची द्विग्रही कायदे मंडळ आढळते. परंतु इकडे म्हणजे या ठिकाणी द्विग्रही कायदे मंडळ ठेवावंच लागते, कारण राज्याचे प्रश्न सुद्धा इथं महत्त्वाचे असतात. परंतु इकडे द्विग्रही कायदे मंडळ असूही शकतं किंवा नसूही शकतं. आपण जर चीनचा जर विचार केला, चीनचं जर कायदे मंडळ आपण बघितलं, चीनमध्ये एकात्म व्यवस्था आहे आणि इथलं जे सभागृह आहे हे एकग्रही सभागृह आहे. आलं लक्षात? परंतु जर आपण ब्रिटनचा जर विचार केला तर ब्रिटनमध्ये 2 सभागृह आहे. एक हाऊस ऑफ कॉमन आहे आणि एक हाऊस ऑफ लॉर्ड आहे. त्या 2 सभागृहाची नावं काय असेल? हाऊस ऑफ कॉमन, हाऊस ऑफ लॉर्ड. आणि हे दोन्ही सभागृह ब्रिटनमध्ये असेल आणि इथलं व्यवस्था ही एकात्म व्यवस्था असेल आणि तिथलं जे कायदे मंडळ असेल हे द्विग्रही कायदे मंडळ असेल. चीनमध्ये सभागृहाची किंवा कायदे मंडळाची जी काही व्यवस्था असेल एकग्रही असणार. त्यानंतर जर आपण ही जर व्यवस्था बघितली, संघ राज्य व्यवस्था किंवा एकात्म व्यवस्था, जगामध्ये संघ राज्य व्यवस्था ही सर्वप्रथम अमेरिकेमध्ये अस्तित्वात आली. 1757ला सर्वाधिक जुनं जे काही संघ राज्य व्यवस्था आहे ही संघ राज्य व्यवस्था अमेरिकेमध्ये स्थापन झालं. अमेरिका ही संघ राज्याच्या बाबतीत एक आदर्श मॉडेल मानलं जातं. 1757ला हे संघ राज्य स्थापन झालं. यानंतरचं म्हणजे अमेरिकेनंतरचं सगळ्यात जुनं जर संघ राज्याचा आपण जर विचार केला तो संघ राज्य 1867ला स्थापन झाली आणि 1867ला हे स्थापन होऊन हे नंबर 2 क्रमांकाचं सगळ्याधिक जुनं संघ राज्य आहे. यामध्ये 10 राज्य आहे. इतर जर देशांचा जर आपण विचार केला, स्वित्झर्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, रशिया असेल, ब्राझील असेल, या देशामध्ये सुद्धा संघ राज्य व्यवस्था आहे. एकात्म व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर ब्रिटनमध्ये एकात्म व्यवस्था आहे. याचबरोबर फ्रान्समध्ये सुद्धा एकात्म व्यवस्था आहे. जपानमध्ये सुद्धा एकात्म व्यवस्था आहे. चीन असेल, इटली असेल, स्वित्झर्लंड असेल, स्पेन असेल,
या देशामध्ये सुद्धा एकात्म शासन व्यवस्था आढळते. हे झालं संघराज्य व्यवस्था आणि एकात्म न्याय व्यवस्था यांची तुलना. आपण थोडंसं संघराज्याबद्दल अजून थोडीशी माहिती घेऊ. संघराज्य व्यवस्था आपण बघू. जी काही संघराज्य व्यवस्था असते, ही संघराज्य व्यवस्था यासाठी फेडरेशन हा एक शब्द वापरला जातो. फेडस हा जो काही एक लॅटिन शब्द आहे, या शब्दापासून फेडरेशन हा शब्द तयार झालेला आहे. फेडस या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो करार किंवा सहमती. म्हणजेच सहमती होऊन एकत्र आलेले जे राज्य असेल ते संघराज्य स्थापन करतात. जे काही संघराज्य असेल, हे संघराज्य स्थापन होत असताना संघराज्य तयार होताना दोन पद्धतीद्वारे ते तयार होत असतं. एक असतं विघटनाद्वारे किंवा एकात्मीकरणाद्वारे. या दोन पद्धतीने संघराज्य तयार होत असतं. जे संघराज्य असेल हे तयार होताना या दोन पद्धतीने तयार होतो. यामध्ये एकात्मीकरणाद्वारे म्हणजे बघा, जे काही छोटे छोटे जे राज्य असतील किंवा देश असेल, हे देश एकत्र येतात. एकत्र येण्याचा उद्देश हा या ठिकाणी असा असतो, यांचं लष्करी सामर्थ्य हे दुबळे असू शकतं, यांची आर्थिक स्थिती ही कमी असू शकते, मागास असू शकते. हे एकत्र येऊन या ठिकाणी सामर्थ्यशाली असं संघराज्य तयार करत असतात. मग हे सामर्थ्यशाली होण्याचा प्रयत्न करत असतात. याचा उद्देश काय असतो? सामर्थ्यशाली होणे. म्हणून ते एकत्र येतात आणि अशा स्वरूपात हे संघराज्य तयार होत असतं. याचं चांगलं एक उदाहरण म्हणजे अमेरिकेचं संघराज्य. सुरुवातीला ज्या काही 13 वसाहती होत्या त्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक संघराज्य स्थापन केलं आणि पुढे चालून हे संघराज्य एक सामर्थ्यशाली संघराज्य तयार झालं. दुसरी एक पद्धत असते, दुसरा एक फॉर्म्युला ही विघटनाद्वारे संघराज्य तयार होणे. म्हणजे एक ऑलरेडी प्रदेश असतो, प्रशासनासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये याची विभागणी केली जाऊ शकते. आणि हे जे काही प्रांत असेल, या ठिकाणी केंद्र आणि जे काही छोटे छोटे प्रांत असेल, प्रांतांना काही मर्यादित अधिकार देऊन हे प्रांत तयार केले जाऊ शकतात. परंतु या ठिकाणी प्रांत किंवा देश एकत्र येऊन संघराज्य तयार करतो. इथं केंद्र असेल, एक केंद्र ऑलरेडी एक सामर्थ्यशाली एक विशाल भूप्रदेश या ठिकाणी असू शकतो. हा जो काही भूप्रदेश असेल, प्रशासनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रांतामध्ये ते विभागला जाऊ शकतो. अशा पद्धतीने कॅनडा आहे, कॅनडाचं संघराज्य तयार झालेलं आहे. यामध्ये सध्या 10 प्रांत आहे. जगामध्ये हे जे 2 मॉडेल आहे संघराज्य स्वरूपाचे, एक आहे अमेरिकन मॉडेल, दुसरं आहे कॅनडान मॉडेल. तर हे जे काही कॅनडाचं जे काही मॉडेल आहे, भारताचं जे काही मॉडेल आहे, भारताचे जे काही राज्याचा जो काही संघ आहे तो कॅनडाकडे झुकलेला आहे, कॅनडाच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. या ठिकाणी जे राज्य आहे किंवा प्रांत आहे ते संघ राज्यामधून फुटून बाहेर पडू शकत नाही.
परंतु या ठिकाणी हे जे काही राज्य आहे हेच एकत्र आलेले आहे, त्यामुळे या राज्यांना केव्हाही फुटून पडण्याचा अधिकार आहे आणि हे एकत्र येण्यासाठी यांनी करार केलेला आहे. त्यानुसार हे ॲग्रीमेंट केव्हाही हे तोडू शकतात. परंतु या ठिकाणी हे प्रादेशिक जो काही समतोल आहे तो साधण्यासाठी प्रांताचं विभाजन केलेलं आहे. त्यामुळे आपण जे की संघराज्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्या कॅनडाच्या घटनेकडे झुकलेला आहे. कॅनडाचा जो काही संघराज्याचा फॉर्म्युला आहे त्याकडे आपलं जे काही संघराज्य आहे त्याकडे जास्तीत जास्त वळालेलं आहे. भारतीय जे काही संघराज्य आहे त्या संघराज्याच्या बाबतीत जे काही विचारवंत आहे त्यांची वेगवेगळी मतं आहे ती आपण जाणून घेऊ. मग त्यामध्ये जे प्रमुख मत आहे ते समजून घेऊ. भारतीय संघराज्याबद्दल जे काही मत व्यक्त करण्यात आले, जे काही घटनातज्ञ आहे त्यांनी जे प्रमुख आहे त्यामध्ये के.सी. व्हियर यांनी भारतीय संघराज्याला अर्धसंघराज्य म्हटलेले, क्वासी फेडरल असं म्हटलेलं आहे. हे म्हणण्याचं कारण असं, त्यांचं मत असं आहे की दोघांनाही जे काही अधिकार आहे हे जवळपास सारखे वाटलेले आहे. जे संघराज्य आहे हे पूर्णपणे संघराज्यही नाही, पूर्णपणे एकात्मही किंवा युनिटरी ही सिस्टीम नाही. त्यामुळे यांनी के.सी. व्हियर यांनी भारतीय संघराज्याला अर्धसंघराज्य असं म्हटलेलं आहे. त्यांचं मत आहे की हे पूर्णपणे भारतीय संघराज्य हे पूर्णपणे संघराज्य नाही, त्यामुळे याला अर्धसंघराज्य क्वासी फेडरल असं मत के.सी. व्हियर यांनी मत व्यक्त केलं आहे. दुसरे जे काही प्रमुख व्यक्ती आहे के. संथानम यांचं मत असं आहे की भारताने एकात्म राज्य म्हणूनच कार्य केलेले आहे. आपण जरी नावाला राज्याचा संघ किंवा फेडरेशन जरी आपण या ठिकाणी उल्लेख करत जरी असलो तरी आपण एकात्म व्यवस्थाच आपण राबवतोय, वापरतोय असं के. संथानम यांचं मत आहे. यानंतर पॉल ॲपलबॉय हे जे काही विचारवंत आहे यांचं म्हणणं आहे की भारतीय संघराज्य हे अतिसंघराज्य आहे, एक्स्ट्रीमली फेडरल आहे. हे म्हणण्याचं कारण असं की जी काही विषय वाटणी आपली झालेली आहे, अधिकारांची जी काही वाटणी झालेली आहे त्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची जी आहे, केंद्राचे जे काही विषय त्यांची संख्या जास्त आहे, परत जे काही समवर्ती सूची आहे यांची विषयाची संख्या जास्त आहे आणि या दोघांच्या वरती कायदा तयार करण्याचा अधिकार असल्यामुळे या ठिकाणी हे जे काही भारतीय संघराज्य आहे हे अतिसंघराज्य झाले, ते स्ट्रॉंग झालेलं आहे. मॉरिस जॉन्स यांचं मत असं आहे की हे संघराज्य हे वाटाघाटीने तयार झालेलं आहे, बार्गेनिंग करून हे तयार झालेलं आहे, म्हणून याला वाटाघाटीचे संघराज्य असं संबोधलेलं आहे. त्यानंतर इवर जेनिंग यांचं मत आहे प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य. आपण बघितलं जे काही पॉल ॲपलबॉय यांचं जे काही मत आहे यामध्येच जे आपण सूची बघितली, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, इथं केंद्राकडे जास्त पॉवर असल्यामुळे, सेंटरकडे जास्त पॉवर असल्यामुळे आणि महत्त्वाचे विषय हे केंद्राकडे दिल्यामुळे या ठिकाणी केंद्र हे प्रभावी ठरतं. हा फॉर्म्युला आपण कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारलेला आहे. यानंतर ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांचं मत आहे की सहकारात्मक संघराज्य, कोऑपरेटिव्ह फेडरेशन असं याला संबोधलेलं आहे. ग्रॅनव्हिल ऑस्टिन हे ज्यावेळेस आपली घटना चालू होती, घटना बनवण्याचं काम चालू होतं, यावेळेस ग्रॅनव्हिल ऑस्टिन हे जे काही ब्रिटिश घटनातज्ञ होते हे आपल्या घटना संविधानाच्या कामकाजाच्या वेळेस भारतामध्ये उपस्थित होते. त्यावेळेच्या जे काही चर्चा झालेल्या आहे याचं त्यांनी बऱ्याच सखोल पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करत असताना त्यांनी भारतीय संघराज्याबद्दल सहकारात्मक संघराज्य अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलं आहे. हे जे काही मत आहे हे आपलं संघराज्य स्वरूपाचं मत आहे. आपली जी काही प्रणाली आहे संघराज्य प्रणाली, परंतु आपण प्रत्यक्ष जरी संघराज्य किंवा एकात्म जरी मानत नसलो तरी यासाठी आपण एक तिसरा शब्द शोधलेला आहे, राज्याचा संघ. या दोघांचाही एक वेगळा शब्द, या दोघांपेक्षाही एक वेगळा शब्द आपण तयार केला आहे, राज्याचा संघ. आणि त्या राज्याच्या संघाचा बेस हा आहे की यामधून राज्यांना फुटून पडण्याचा अधिकार नसतो, परंतु याची विभागणी म्हणजे राज्याचा संघ हे जे काही प्रिन्सिपल आहे यामध्ये काही एकात्म स्वरूपाच्या बाबी सुद्धा आढळतात, काही संघराज्य स्वरूपाच्या बाबी सुद्धा आढळतात. त्यावरूनच
या टीकाकारांनी किंवा या विचारवंतांनी भारतीय संघ राज्याबद्दल टीका किंवा मत व्यक्त केलेलं आहे. पुढचा जो काही मुद्दा आहे तो आपण विचारात घेऊ. दुसरं जो काही शासन प्रणाली आहे, संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली, ती आपण समजून घेऊ. संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली या दोन प्रणाली आपण समजून घेऊ. या ज्या काही दोन प्रणाली आहेत त्या समजून घेत असताना आपण बघितलं, याच्यापूर्वी आपण बघितलं संघ राज्य प्रणाली आणि जी काही एकात्म प्रणाली आहे तिच्या केंद्र आणि राज्य यांचा जो काही संबंध असेल, सत्तेचं जे विभाजन असेल, सत्ताचे जी पॉवर असेल, त्या बेसवरती त्यांचे प्रकार पडलेले आहेत, स्तर पडलेले आहेत. या ठिकाणी विधिमंडळ असेल, विधिमंडळ आणि याचबरोबर दुसरं एक मंडळ असणार कार्यकारी मंडळ. या दोन घटकांचा संबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्या संबंधावरून या शासनाच्या दोन प्रणाली म्हणजे संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली या दोन प्रणाली तयार झालेल्या आहेत. विधिमंडळ, या विधिमंडळाचं कार्य असतं कायदा तयार करणे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळाचं असतं. म्हणजे या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी कार्यकारी मंडळ असेल. विधिमंडळ कायदा तयार करणार, त्याची अंमलबजावणी इम्प्लिमेशन करण्याचं काम कार्यकारी मंडळाकडे असतं. आता बघा, जे विधिमंडळ असेल आणि जे कार्यकारी मंडळ असेल यांचा जो काही संबंध आहे, या संबंधाच्या आधारे शासनाच्या दोन प्रणाली तयार होतात. या ठिकाणी एक असणार संसदीय प्रणाली, दुसरी असणार अध्यक्षीय प्रणाली. यामध्ये कृती किंवा धोरणे असतात शासनाची. या धोरणाच्या बेसवर ही धोरणं जे असतील ते नेमके कोणाला जबाबदार पकडल्या जाणार यानुसार जर समजा संसदीय प्रणालीमध्ये कृती व धोरणे या संदर्भात जे कार्यकारी मंडळ असेल, हे कार्यकारी मंडळ या ठिकाणी विधिमंडळाला जबाबदार असते. म्हणजे जे कार्यकारी मंडळ असेल हे विधिमंडळाला जर जबाबदार असेल तर याला संसदीय प्रणाली असं संबोधलं जाणार. ज्या ठिकाणी जे कार्यकारी मंडळ असेल हे कार्यकारी मंडळ विधिमंडळाला कृती किंवा धोरणासंदर्भात जर जबाबदार जर नसेल आणि कार्यकाल जर फिक्स असेल तर त्याला अध्यक्षीय प्रणाली असं संबोधलं जातं. संसदीय प्रणालीमध्ये विधिमंडळाला जबाबदार असल्यामुळे यांचा कार्यकाल हा निश्चित नसतो. जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत हे सत्तेमध्ये असणार कार्यकारी मंडळ. ज्यावेळेस सत्ता गमावल्या जाणार, अल्पमतामध्ये येणार, त्यावेळेस या ठिकाणी त्यांना पदावरून किंवा सत्तेवरून पाय उतार व्हावं लागतं. परंतु अध्यक्षीय प्रणालीमध्ये जे कार्यकारी मंडळ असतं हे कृती व धोरणाला जबाबदार नसतात. या ठिकाणी त्यांचा कार्यकाल हा फिक्स असतो, निश्चितता या ठिकाणी असते. त्यामुळे ते अध्यक्षीय जी काही प्रणाली आहे ते विधिमंडळाला जबाबदार नसते. या आधारे संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली तयार होते. या दोन प्रणाली आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत. विधिमंडळ म्हणजे कायदा तयार करण्यासाठी जे मंडळ असेल, सभागृह असेल, त्याला विधिमंडळ म्हटलं जाणार.
कायदा निर्माण करण्याचं काम हे विधिमंडळाकडे असणार. प्रॉपरली जी काही सत्ता असेल त्या सत्तेची अंमलबजावणी करणे किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळ असणार. मग आपण ज्यांना शासन म्हणतो हे कार्यकारी मंडळाचा भाग असतो. मग जर कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जर जबाबदार असेल तर ती संसदीय पद्धत असते किंवा जबाबदार शासन पद्धती असते. जर जबाबदार नसेल तर निश्चित कार्यप्रणालीचं सरकार असं त्याला म्हटलं जातं. अध्यक्षीय प्रणाली त्याला म्हटलं जातं. या प्रणालीची आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये काही प्रमुख वैशिष्ट्य आहे या प्रणालीचा. फरक समजून घेऊ दोन्हीमध्ये. त्यानुसार पहिला जो फरक असेल, संसदीय प्रणालीमध्ये दुहेरी कार्यकारी विभाग असतो. दुहेरी कार्यकारी विभाग म्हणजे एक असेल हेड ऑफ स्टेट, दुसरा असणार हेड ऑफ गव्हर्नमेंट. हे आपण समजून घेऊ. अध्यक्षीय प्रणालीमध्ये एकेरी विभाग असणार, एकेरी सदस्यत्व असणार. हे कसं ते पुढे बघून घेऊ. यामध्ये जर आपण बघितलं दुहेरी सरकार, बघा हे जे काही दुहेरी कार्यकारी विभाग जो असतो या दुहेरी कार्यकारी विभागामध्ये या ठिकाणी दुहेरी कार्यकारी विभाग हा शब्द असेल. यामध्ये दोन प्रमुख असणार. एक असणार हेड ऑफ स्टेट, एक असणार हेड ऑफ गव्हर्नमेंट. यालाच आपण राष्ट्रप्रमुख असं संबोधणार किंवा यालाच आपण संघप्रमुख असंही म्हणू शकतो. इथं हेड ऑफ गव्हर्नमेंट याला आपण शासन प्रमुख असं संबोधतो. हा म्हणजे हेड ऑफ स्टेट हा आपल्याकडे असेल राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा कारभार चालणार. इथं शासन प्रमुख असणार आपल्याकडे पंतप्रधान. हा कायदेशीर प्रमुख असणार म्हणजे कायद्याची अंमलबजावणी, देशाचा कारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालणार. PM हा वास्तविक प्रमुख असणार. वास्तविक प्रमुख म्हणजे जे काही शासनाची ध्येय धोरणं आहे ही ध्येय धोरणं प्रत्यक्ष ठरवण्याचं काम हे पंतप्रधान करत असतात व त्याचं मंत्रिमंडळ करत असतं. मग या ठिकाणी जे राष्ट्रपती असतात हे नाममात्र असतात, नाममात्र प्रमुख असतात. त्यांना हे जे काही पद असेल म्हणजेच हेड ऑफ स्टेट किंवा राष्ट्रप्रमुख हे जे काही पद असेल दुहेरी कार्यकारी विभागामध्ये हे पद हे फक्त नाममात्र प्रमुख असेल. पंतप्रधान हेड ऑफ गव्हर्नमेंट जो असेल म्हणजे शासनाचा जो प्रमुख असेल, खरी सत्ता याच्याकडे निहित असेल, याच्याकडे सोपवलेली असेल. असे दोन कार्यकारी विभाग असतात. परंतु ज्या ठिकाणी अध्यक्षीय प्रणाली असते या अध्यक्षीय प्रणालीमध्ये हे दोन्ही ज्या पॉवर असतील या एकाच व्यक्तीकडे असणार. याला अध्यक्ष म्हटलं जाणार. या अध्यक्षाकडेच हाच राष्ट्राचा प्रमुख सुद्धा असणार, हाच शासन प्रमुख सुद्धा असणार. म्हणजेच या ठिकाणी हेड ऑफ स्टेट, हेड ऑफ गव्हर्नमेंट हे दोन्ही पॉवर ही अध्यक्षाकडे असते. अशी व्यवस्था अध्यक्षीय प्रणाली म्हणून ओळखली जाते. दुहेरी कार्यकारी विभाग जर असेल तर ती प्रणाली संसदीय प्रणाली म्हणून ओळखली जाते. पुढच्या गोष्टीचा विचार करू. सामूहिक जबाबदारी असते, या ठिकाणी सामूहिक जबाबदारी नसते. बघा सामूहिक जबाबदारीचा आपण जर विचार केला, सामूहिक जबाबदारी म्हणजे काय? बघा जे काही PM व मंत्री असतात
हे सामूहिकरित्या संसदेला म्हणजेच संसदेमध्ये जे काही राज्यसभा आणि लोकसभा हे जे काही सभागृह असतं, PM व मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. जोपर्यंत हे बहुमतामध्ये आहे, मेजॉरिटीमध्ये आहे, तोपर्यंत हे सत्तेमध्ये असणार. ज्या दिवशी यांची मेजॉरिटी संपेल, विश्वासदर्शक ठराव पास होईल, त्या दिवशी PM व मंत्रिमंडळ हे बरखास्त केले जाईल, यांना आपली सत्ता सोडावी लागते. म्हणजेच हे सामूहिकरित्या कुणाला जबाबदार असतात? संसदेला. इथं सामूहिकरित्या अध्यक्षीय प्रणालीमध्ये सामूहिकरित्या हे जे काही त्यांचं जे काही सरकार असेल, ते त्यांचं जे काही विधिमंडळ असेल, त्या विधिमंडळाला हे जबाबदार नसतात. म्हणजे जे काही अमेरिकेचं जे काही काँग्रेस हे जे काही विधिमंडळ आहे, तिथल्या विधिमंडळाला काँग्रेस म्हटलं जातं. जसं आपल्याकडे संसद म्हटलं जातं, तिथं काँग्रेस म्हटलं जातं. काँग्रेसला जे काही कार्यकारी विभाग आहे हा जबाबदार नसतो. पंतप्रधानाचं नेतृत्व हे संसदीय प्रणालीमध्ये असतं. अध्यक्षाचं नेतृत्व हे जी संसदीय प्रणाली असेल आणि जी अध्यक्षीय प्रणाली असेल, यामध्ये दोन्हीतला सगळ्यात महत्त्वाचा फरक असा आहे की संसदीय प्रणालीमध्ये PM कडे वास्तविक सत्ता असते. त्यामुळे या ठिकाणचं जे नेतृत्व असेल हे नेतृत्व PM करत असतो. अध्यक्षीय प्रणालीमध्ये जो अध्यक्ष असतो हाच या ठिकाणचं नेतृत्व करत असतो. संसदीय प्रणालीमध्ये जो काही अध्यक्ष असेल, संसदीय प्रणालीमध्ये ज्याच्याकडे नेतृत्व असतं तो पंतप्रधान केंद्रित असल्यामुळे यालाच मंत्रिमंडळ सरकार असंही म्हणतात. यालाच प्रधानमंत्री सरकार असेही म्हणतात. अगोदर जे काही समान व्यक्ती आहे, या समानातील प्रथम असं पंतप्रधानाला म्हटलं जायचं. परंतु आता याच्याकडे मिळालेले अधिकार, पॉवर या गोष्टीचा विचार करता आता या प्रणालीला प्रधानमंत्री सरकार असं सुद्धा म्हटलं जातं. यालाच कॅबिनेट व्यवस्था असंही म्हटलं जातं. कारण या ठिकाणी केंद्रबिंदू प्रशासनाचा हे कॅबिनेट किंवा मंत्री असल्यामुळे याला कॅबिनेट व्यवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. ही व्यवस्था म्हणजे संसदीय व्यवस्था ही जबाबदार व्यवस्था असते आणि जी अध्यक्षीय प्रणाली असते ही स्थिर प्रणालीची व्यवस्था असते. याचबरोबर यांना स्थिर कार्यकारी प्रणालीचे सरकार असंही संबोधलं जातं. कोणत्या प्रणालीला? अध्यक्षीय प्रणालीला. हे प्रमुख मुद्दे आपण विचारात घेतले. पुढे जे कनिष्ठ सभागृह आहे ते विसर्जित करता येतं. संसदीय प्रणालीमध्ये, अध्यक्षीय प्रणालीमध्ये कनिष्ठ सभागृह विसर्जित करता येत नाही. बघा, याचाच अर्थ असा की जे काही संसदीय प्रणाली आहे, अध्यक्षीय प्रणाली आहे, इथं जे कनिष्ठ सभागृह आहे हे विसर्जित करता येतं. परंतु इथं कनिष्ठ सभागृह हे विसर्जित करता येत नसतं. या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर, अध्यक्षीय प्रणालीमध्ये निवडणूक झाल्यानंतर यांचा कालावधी फिक्स 4 वर्षासाठी असणार. अमेरिकेमध्ये फिक्स टर्म असणार. त्यामुळे इथं हे सभागृह विसर्जित करता येत नसतं. कोणत्याही कारणास्तव 4 वर्षाच्या आत इलेक्शन होणार नाही. 4 वर्ष कंप्लीट झाल्या म्हणजे 4 वर्ष कंप्लीट होण्याबरोबरच या ठिकाणी निवडणूक होतात. परंतु इथे PMच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतात.
निवडणुका घेण्यासाठी ते अगोदर जे काही कनिष्ठ सभागृह आहे हे कनिष्ठ सभागृह अगोदर काय करतात, विसर्जित करतात. त्यानुसार हे जे काही संसदीय प्रणाली आहे या संसदीय प्रणालीमध्ये जे कनिष्ठ सभागृह आहे हे विसर्जित होत असतं. त्यानंतर पुढची जी काही प्रणाली आहे या पुढच्या प्रणालीमध्ये जर आपण विचार घेतला, एक प्रमुख मुद्दा जर विचारात घेतला तर तो बहुमत प्राप्त पक्षाची सत्ता या संसदीय प्रणालीमध्ये असते. निश्चित काळासाठी अध्यक्ष असतो. बघा, हे जे काही प्रमुख दोन मुद्दे आहेत ते आपण विचारात घेऊ. संसदीय प्रणालीमध्ये आणि अध्यक्षीय प्रणालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रमुख मुद्दा आहे बहुमत प्राप्त पक्षाची सत्ता. बघा, लोकसभेमध्ये ज्या पक्षाची मेजॉरिटी असते 50% + 1 हा या ठिकाणचा जोपर्यंत यांची ही मेजॉरिटी असेल तोपर्यंत यांची सत्ता असेल. ज्या दिवशी ही मेजॉरिटी कमी होईल म्हणजेच ही मेजॉरिटी दुसऱ्याकडे जाणार त्यावेळेस त्यांना आपली सत्ता गमवावी लागणार. परंतु या ठिकाणी जे काही अध्यक्षीय प्रणाली असेल यांच्याकडे बहुमताच्या ऐवजी तिथं निश्चित अशा कार्यकालाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे कार्यकारी मंडळ हे तिथल्या विधिमंडळाला जबाबदार नसते. याला स्थिर प्रणालीचं सरकार सुद्धा यामुळे म्हटलं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट जी काही संसदीय प्रणाली आहे, एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली जवळपास या दोन प्रणाली जास्तीत जास्त देशांनी स्वीकारलेल्या आहे. यामध्ये जर आपण देशांचा जर विचार केला, ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत या संसदीय प्रणाली स्वीकारणारे प्रमुख देश आहे. भारताने जी काही संसदीय प्रणाली स्वीकारलेली आहे ती ब्रिटनच्या धर्तीवरून, ब्रिटनच्या घटनेवरून ती स्वीकारलेली आहे. जी अध्यक्षीय प्रणाली आहे ती अध्यक्षीय प्रणाली अमेरिकेच्या घटनेमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे, रशिया आहे, श्रीलंका आहे. या प्रमुख देशामध्ये अध्यक्षीय प्रणाली या ठिकाणी वापरली जाते. भारताची जी काही अध्यक्षीय प्रणाली आहे ज्यावेळेस घटना लागू होत होती त्यावेळेस संविधान सभेमध्ये या दोन प्रणालीविषयी चर्चा चालू झाली. त्यामध्ये जे प्रमुख काही व्यक्ती होते त्याच्यामध्ये KT शहा जे होते यांचं मत असं होतं की आपल्याकडे संसदीय प्रणाली लागू करण्यात यावी. आंबेडकरांचंही सुरुवातीला अशा स्वरूपाचं मत होतं, परंतु नंतर BN राव यांनी या संदर्भात जो काही ड्राफ्ट तयार केला, कच्चा मसुदा तयार केला, त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे संसदीय प्रणाली जी की जुनी परंपरा होती ती परंपरा जर आपण चालू ठेवली तर ती भारतीयांना याच्यामध्ये प्रशासनामध्ये वापरण्यासंदर्भात ती सोपी जाईल. मग यामध्ये संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि त्यानुसार सहमती झाली आणि आपण संसदीय प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. पुढे मधल्या कालावधीमध्ये काही प्रमाणात या स्वरूपात चर्चा सुरू झाली की अध्यक्षीय प्रणाली आपण स्वीकारायला पाहिजे, परंतु या संदर्भात काही प्रशासकीय आयोग नियुक्त करून आपण याही मुद्द्याचा विचारात घेतला आणि त्यानुसार सध्या आपण संसदीय प्रणाली हीच पद्धत स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे, अंमलबजावणी करायचं ठरवलेलं आहे.